की तक्रार करता समजा जर त्या ठिकाणी काय दंड आला, जर काही दंड आला तर त्यातला 50% दंड हा तक्रारकर्त्याला द्यायचा, सजेशन फॉर ऍक्शन। अध्यक्ष महाराज, फक्त माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक फक्त माहिती देतो आणि ती जर केलं तर अजून उत्तम होईल की उत्तर प्रदेशमध्ये ध्वनी प्रदूषण नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी एक भरारी पथक केलं आहे। 1 किंवा 2 असे भरारी पथक काही क्षेत्रामध्ये काही करता येईल का हेही तपासावं आणि हेही सजेशन फॉर ऍक्शन नाही, ऍक्शन ओनली ऍक्शन साठी करता येईल का? अध्यक्ष महोदय, ऍक्शन ओनली ऍक्शन हे केलं जाईल। अध्यक्ष महोदय, काल चर्चेत मी ऐकलं मुख्यमंत्री महोदय बोललेत की मुनगंटीवार साहेबांना काहीतरी मोठं पद मिळणार, तर कोणाशी नक्की सहमत व्हायचं आज हे कळत नाही, थोडी गडबड झालेली आहे। तरी देखील मुख्यमंत्री महोदयांना माझी एक विनंती राहील, सूचना देखील राहील, प्रश्न आहे खरं तर, करतोच, अभिनंदन करतो, परवानगी आहे तुमची? नाही, मी नक्कीच करतोय। मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की सगळ्यांशी चर्चा करून भोंगे सगळे काढलेले आहेत, मी मनापासून अभिनंदन करतो, त्याच्यात काही कुठेही दुमत नाहीच आहे। पण मुख्यमंत्री महोदय, आता गणपतीचा सण येणार आहे, नवरात्रीचा सण येणार आहे, दहीहंडी देखील आहे, आणि पहिल्या दिवशी 10व्या दिवशी वगैरे जे काही मिरवणुकी होतात किंवा जे आता तात्पुरतं धार्मिक स्थळ निर्माण होतात मंडपांमध्ये, अनेकदा आम्ही पाहतो की स्थानिक पोलीस स्टेशनमधून त्या तिकडच्या मंडळाला सतवलं जातं, परवानगी असताना सतवलं जातं। तर मुख्यमंत्री महोदय, जर डेसिबल पाळलं, सगळे परवानगी असतील, तर आपण आश्वासित कराल का की ह्या जर काही मंडळांना सतवलं तर त्यांच्यावर काहीतरी आपण एक रेग्युलेशन कराल की ह्याच्यावर असं पुढे सतवलं जाणार नाही आणि जे सतवतील त्यांच्यावर कारवाई होईल? काय काम मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडनं इतकं चांगलं काम होतं, पण त्या सकाळच्या 10च्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे, त्याचाही विचार करा। नाही, त्याच्याकरता त्यातला एकच प्रॉब्लेम आहे की आता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे, पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे। तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू। पण सन्माननीय आदित्यजींनी जो या ठिकाणी विषय मांडलेला आहे, निश्चितपणे आपल्याला कायद्यानेही जेव्हा सण असतात त्यावेळेस टेम्पररी परमिशन्स देऊन अशा प्रकारच्या सणांमध्ये भोंगे लावण्याची परवानगी देता येते, ती स्पेसिफिक डेसिबलमध्ये असावी अशा प्रकारचा आपला प्रयत्न असतो। निश्चितपणे त्या संदर्भात कोणालाही त्रास होणार नाही, पोलीस विनाकारण कोणाला त्रास देणार नाहीत, अशा प्रकारच्या सूचना देण्यात येतील। भास्करराव जाधव साहेब बोला।